त्यामुळे काही शेतकऱ्यांना त्रास झाला. जनावर आजही पोलिसांच्या ताब्यात 3 दिवस उपाशी आहेत. काय शेतकरी नेते म्हणून आपली भूमिका राहणार आहे? पेरणी हंगाम हा विशेषतः जूनमध्ये सुरू होतो. मे मध्ये शेताची डागडुजी होत असते. मग नांगरट असेल, पाट मारणं असेल, कुळं धरणं असेल, ही शेतीची कामं मे महिन्यामध्ये शेतकरी करत असतो. आणि अशा काळामध्ये शेतकरी वेगवेगळ्या बाजारामधून बैल खरेदी करत असतो. आणि बीड जिल्ह्यातून बाजारातून शेतकऱ्यांनी सांगोला तालुक्यातील धायटी गावातील शेतकऱ्यांनी बैल खरेदी करून आणलेले. त्यांच्याकडे बाजाराची पावती सुद्धा आहे खरेदीची. मुळामध्ये हा पशुपालनाचा जो व्यवसाय आहे हा गेली हजारो वर्ष विना तक्रार हा चाललेला, खऱ्या अर्थानं शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, विक्री करणारे असा आपसात चाललेला हा व्यवसाय आहे. आणि तो वर्षानुवर्ष गुण्यागोविंदानं चाललेला आहे. मला वाटतं की सरकारनं शेणामुतामध्ये हात घालायची गरज नाही आहे. सरकारला हात घालायचा आहे तर दारू, गुटखा, गांजा, आपू यामध्ये हात घालावा. आतापर्यंत शेतकऱ्याचं खळं लुटलं जात होतं म्हणून शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करत होता, लाट्या काट्या खात होता. पण आज शेतकऱ्याच्या गोठ्याकडे जे लक्ष सरकारच्या आश्रयाखाली काही लोकांचं गेलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं शेती व्यवसायाला आणि जोड धंद्याला रसा तळाला घेऊन जाणारं हे काम या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं चाललेलं आहे. मुळामध्ये देशी गाय हा शेतकरी विकत नाही आहे. देशी गायच्या गाड्या जरूर अडवा. देशी गाय जे घेऊन जात असतील त्यांच्यावर गुन्हे जरूर दाखल करा. पण तुम्ही बैल असेल, रेडा असेल, म्हैस असेल, जर्सी गाय असेल, होस्टन गाय असेल, या वाहतुकीमध्ये, या व्यापारामध्ये तुम्ही का अडथळा आणायला लागला? बरं, ही जनावरं कोण पाळत आहे? ही जनावरं कोण विकत आहे? पाळणारा शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बाराबुलतेदार आहे, विकणाराही तोच आहे. कारण मी माझ्या जनावराला जर चारा पाणी घालत असेल, त्याला वाढवत असेल, पोषण करत असेल, तर त्याला विकण्याचा अधिकार हा जो पालन पोषण करतो त्याला आहे. ज्याचा याच्याशी काही संबंध नाही. आमच्या जनावराला कोण पाणी पाजायला येत नाही, चारा घालायला येत नाही, ते टिकोजीराव या राज्यामध्ये सरकारच्या आश्रयाखाली शेतकऱ्याचा गोठा लुटमार करणारे कोण? आणि मी सरकारला नम्रपणानं विनंती करतो, तुम्हानी गाई म्हैशी पाळणाऱ्या, शेणामुतात हात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मताच्या पेटीची गरज नाही आहे का? तुम्हानी नेमकी जातीपातीचीच मतं पाहिजे आहेत का? तुम्हाला शेतकऱ्याची मतं नको आहेत का? कशासाठी तुम्ही या शेतकऱ्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही यायला लागलाय? काय तुमचं शेतकऱ्यांना वाईट केलेलं आहे? आणि म्हणून निश्चितपणानं मी सरकारला सांगतो की आम्ही गाई, जर्सी गाय, होस्टन गाय, बैल, म्हशी, अरे आम्ही विकतोय, त्याच्यावर आमचं घर चालतंय ना. आम्हाला जेवढी गरज आहे तेवढी जनावर आम्ही गोठ्यात ठेवतो. अतिरिक्त जनावर आम्ही बाजारात विकत असतो. परंतु गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन काही लोक हा व्यवसाय मोडीत काढायला लागलेले आहेत. आणि आज राज्यातले जनावरांचे बाजार हे बंद पडायला लागलेले आहेत. चांगली दुधाळ जनावरांची देवाणघेवाण राज्यामध्ये थांबलेली आहे. त्यामुळं सुशिक्षित तरुणांच्या हाताला जो रोजगार मिळत होता दुग्ध व्यवसायातून, तो सुद्धा थांबायला लागलेला आहे. नेमकं आपल्याला यातून साध्य काय करायचं आहे ही एकदम भूमिका खऱ्या अर्थानं सरकारनं आता स्पष्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर आमचे शेणामुतात हात आहेत, हे हात आता रस्त्यावर लढायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही.
ही जबाबदारी हे सरकारची आहे. सरकारनं याच्यावरती निर्णय घ्यावा. पोलिसांच्या बाबतीमध्ये अरे काय ही काय गांजाची वाहनं होती का काय शेतकरी आपो घेऊन निघालाय का? अरे मग आम्ही जनावरं विकायची नाहीत तर सरकारनं जनावरं खरेदी विक्रीचे केंद्र रेशन दुकानासारखे गावागावात काढावी. सरकारच्या दुकानावर आम्ही जनावरं विकायला घेऊन जातो. सरकारच्या दुकानावर आम्ही गाई म्हशी विकायला घेऊन जातो. जी किंमत बाजार मूल्य असेल तो सरकारनं द्यावा आणि जनावरं खरेदी करावी ती. अरे आम्हाला इथं तर व्यवसाय चांगला करून दे. गो हत्याबंदी कायदा हा आता गो पालक हत्या कायदा बनलेला आहे आणि म्हणून हा कायदा रद्दच झाला पाहिजे ही भूमिका गावगाड्यातल्या शेतकऱ्याची आहे. आणि मी सरकारला इशारा देतो, हे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये हात घालू नका. शेतकरी या तथाकथित गो रक्षकांना वैतागलेला आहे. पाहिजे असेल तर शेतकऱ्याची जनावरं उद्यापासून सरकारनं योग्य किमतीला खरेदी करावी आणि सांभाळावी. ते एवढा त्रास शेतकऱ्यांना व्हायला लागलाय आणि म्हणून निश्चितपणानं मी सरकार मायबाप सरकारला विनंती करतो, तुम्ही गाय घ्याला म्हशी घ्याला, तुम्ही अनुदान देता, बैलाला अनुदान देता, मग ती काही गळ्यात बांधून हिंडू का रे बाबा आमच्याकडे 10-12 जनावरं झाले हो, माझी जर सांभाळायची क्षमता नसेल तर. आणि म्हणून निश्चितपणानं मी पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा आता जाऊन मी दर्शन घेऊन साकडं घालणार आहे. अरे पांडुरंगा, तो रंजल्या गांजल्यांचा आमचा देव, पण आज दह्या दुधानं भरलेला आमचा गोठा पांडुरंगा संकटात आला या. आणि या सरकारला पांडुरंगा आता तूच सुबुद्धी दे. तूच त्यांना सांग की बाबा हा भरलेला दुधाचा गोठा आता वाचला पाहिजे. अरे राज्यातले सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील, रघुनाथदादा पाटील असतील, मी असेल, अजून काही यातले पशुपालक असतील, अरे सगळे शेतकरी नेते आम्ही टाहू पडून सांगतोय की हा शेतकऱ्यांचा अन्याय होतोय. तरी सरकार मुक भैर आंधळ का झालं? एका बाजूला तुम्ही सरकार शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करता आणि दुसऱ्या बाजूला त्याचा गोटा लुटता, त्याचं खळं लुटता. हे अजिबात आता चालू देणार नाही. कारण मी जरी सरकारमध्ये असलो तर पहिला मी शेतकरी आहे, पहिला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. अरे आमचा शेतकरीच नाही वाचला तर सदाभाऊ वाचून काय करायचं? त्याचं काय लोणचं घालायचंय? पंढरपूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये शेतकरी